गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। दर्शक हो, नमस्कार, गुड मॉर्निंग। वेधक मध्ये स्वागत आहे। मी प्रशांत आराध्य। उजनी अपडेट, भीमा आणि नीरा खोऱ्यातील पाणी साठा याविषयी आपण बोलत आहोत। 3 जून 2024 जून महिना सुरू झालेला आहे आणि आता पाऊसही लवकरच पावसाचे आगमन होत आहे, कारण मान्सून आता सक्रिय होत चाललेला आहे। दरम्यान सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारं उजनी धरण हे 3 जून रोजी सकाळी -59.81% अशा स्थितीमध्ये, म्हणजे -60% त्याची वाटचाल सुरू आहे। ही सर्वात निचांकी पाणी पातळी आहे। दरम्यान उजनी धरणामधला एकूण पाणी साठा जो आहे तो मृत साठ्यामध्ये 31.62 TMC पाणी शिल्लक आहे। यामध्ये गाळाचं प्रमाण जास्त आहे। मृत साठ्यातील 32.04 TMC पाण्याचा वापर जानेवारी 2024 ते 3 जून 2024 इतक्या दरम्यान झालेला आहे। दरम्यान उन्हाची तीव्रता सध्या जास्त असल्यामुळे बाष्पीभवन वाढत चाललेलं आहे। मागील 24 तासामध्ये 7.55 म्हणजे 0.66 दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन नोंदलं गेलेलं आहे। आता सध्या पावसाळा सुरू होतो आहे, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आकाशाकडे आहे। भीमा खोऱ्यामध्ये चांगला पाऊस झाल्यानंतरच उजनीला पाणी मिळणार आहे। त्यामुळे सगळ्यांची सध्या जी मनोकामना जी आहे किंवा जी लोक प्रार्थना करतायत की बाबा भीमा खोऱ्यामध्ये चांगला पाऊस पडू दे, उजनीला जे धरणं पाणी देतात पुणे जिल्ह्यातली, तिथे चांगला पाऊस पडला की उजनी धरण हे भरण्यास मदत होते। दरम्यान मागील वर्षी म्हणजे मागच्या जून महिन्यापासून ते 31 मे 2024च्या दरम्यान उजनी धरणावर एकूण 481 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती आणि आता 1 जून पासून उजनीवर पावसाची नोंद अद्याप झालेली नाही। दरम्यान भीमा खोऱ्यातील जर धरणांचा विचार केला तर अनेक धरणांनी आता तळ गाठलेला आहे। भामासखेड धरणामध्ये 16% पाणी शिल्लक आहे। चासकमानमध्ये 6.72, घोड 0%, पवना 20.22, याचबरोबर खडकवासला धरणात 43.34, पानशेत 15.90, वरसगाव 17.37, टेमघर धरण जे आहे ते 2.88, मुळशी धरणामध्ये 14% पाणी साठा हा शिल्लक आहे। याचबरोबर नीरा खोऱ्यातील धरणांचा विचार केला तर नीरा देवघर धरणामध्ये आता केवळ 8.26%, तर भाटघर प्रकल्पामध्ये 7.19% पाणी साठा आहे। गुंजवणी प्रकल्पामध्ये 15.57% जलसाठा शिल्लक आहे आणि सर्वात शेवटचं जे वीर धरण आहे त्यामध्ये 14.83% पाणी साठा आहे। गतवर्षी वीर धरणामध्ये याच तारखेला जवळपास 29% पाणी होतं। यंदा मात्र निम्म्याहून कमी पाणी इथं शिल्लक आहे।